नमस्कार. आरोग्यदायी तृप्ती रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आज आपण खिचडीसाठी 1 वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे. डाळ आणि तांदूळ एकत्र करून व्यवस्थित मिक्स करून स्वच्छ धुवून घ्यावेत. तांदूळ धुवून घेतल्यानंतर खिचडीसाठीचा मसाला: लवंग, मिरी, दालचिनी, हिंग, जिरी, मोहरी, तमालपत्र आणि शहाजिरी. धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ. खिचडीला फोडणी देण्यासाठी 2 चमचे तूप, तूप व्यवस्थित गरम झाले की फोडणीसाठी घेतलेला मसाला म्हणजे खडा मसाला, मसाले व्यवस्थित परतून घेतले की धुवून घेतलेले डाळ आणि तांदूळ टाकून परतून घ्यावेत. तांदूळ टाकल्यानंतर चवीप्रमाणे किंवा 1 चमचा मीठ, अर्धा चमचा हळद, हळद टाकून खिचडी व्यवस्थित मिक्स करून घ्यावी. तांदूळ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर खिचडी शिजण्यासाठी गरम पाणी टाकावे. गरम पाणी टाकल्यानंतर खिचडी व्यवस्थित मिक्स करून खिचडी शिजण्यासाठी कुकरचे झाकण लावून घ्यावे. कुकरचे झाकण लावून कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्याव्यात, म्हणजे आपली खिचडी तयार होते. अशा पद्धतीने बनवलेली खिचडी लहान मुलांसाठी आजारी माणसांसाठी छान असते. अशा पद्धतीने बनवलेली खिचडी लहान मुलांच्या डब्यासाठीही पौष्टिक असते. जर तुम्हाला खिचडी करण्याची पद्धत आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. Thank you for watching my channel आरोग्यदायी तृप्ती रेसिपी.